राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने जे काम केलं होतं, ज्या लोकांच्या वेगवेगळ्या नोंदी जास्त एकापेक्षा जास्त एका घरामध्ये 80 लोक, त्याच पद्धतीनं एका घरामध्ये 40 लोक एकाच नावाची किंवा एक व्यक्ती 4-4 ठिकाणी मतदान करतो, अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाचा जो कारभार होता, जी मतं वाढवण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता, तो खरोखरच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकांसमोर मांडला। वरून निवडणूक आयोग राहुल गांधी यांनाच प्रश्न विचारते की तुम्ही जो हा डेटा दिला त्यावरती तुम्ही एक स्वाक्षरी करून तुम्ही प्रमाणपत्र द्या, त्यानंतर आम्ही काहीतरी कारवाई करू, असं राहुल गांधी यांना निवडणूक आयोग सांगतोय। परंतु राहुल गांधी यांनी जो डेटा काढला होता, जे खरोखरच निवडणूक आयोगाने जे काम केलं होतं, ज्यांना मान्यता दिली होती, जी इलेक्शन कार्ड दिली होती, तो डेटा त्यांच्याच वेबसाईटवरून त्यांनी काढला होता आणि परत निवडणूक आयोग पुन्हा त्यांना सांगते की तुम्ही याच्यावरती सही करून द्या। पण राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, मी त्यांच्यावर सही करण्यापेक्षा निवडणूक आयोगाने तो डेटा आहे, तो डेटा आपल्या वेबसाईटवर टाकून तपासून घ्यावा, त्यानंतर तुम्हाला त्यामधील सर्व काही आहे ते समजून येईल। तर राहुल गांधी यांनी जो निवडणूक आयोगाचा बट्ट्याबोळ जो कारभार होता, जो खरोखरच भाजपला मिळून केला आहे की दोघांनी मिळून केला, हा प्रश्न निर्माण होतो। तर राहुल गांधी यांच्या दाव्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा।